रोमकरासपत्राच्या शेवटास आपण आलेलो आहोत आणि सुवार्ता काय, तिचे काय लाभ आहेत आणि तिच्याद्वारे आपण ख्रिस्ती जीवनामध्ये पुढील वाटचाल कशी करू शकतो, यासारख्या अनेक गोष्टी या छोट्याशा पत्रात आपल्याला आढळतात. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास, द जर्नी इन टू लाईफ. आणि आजचा विषय आहे सलाम, इशारा व उत्तेजन. ग्रीटिंग्स, वॉर्निंग अँड एनकरेजमेंट. सलाम, इशारा व उत्तेजन. आणि शास्त्रभाग आहे रोमकरास 16. आता ह्या अध्यायामध्ये पाऊल रोम येथील संतांना, रोमकरास पत्र म्हणजे रोम येथील मंडळीला लिहिलेलं पत्र आहे. पण त्या लोकांना पाऊल भेटला की नाही ह्याची आपल्याला इतिहासात काही नोंद नाही. पण त्यांनी तिथे पोहोचण्याच्या अगोदर हे पत्र लिहिलेलं आहे. काही लोकांना तो ओळखत होता. रोम येथील काही लोक पाऊलाच्याद्वारे देवाच्या राज्यात आलेले होते. आणि ह्या अध्यायात आपल्याला हे दिसून येतं की पाऊल किती वैयक्तिकरित्या कॉन्टॅक्ट ठेवत होता, नावानिशी तो ओळखत होता. की जरी तो इतके देश, इतक्या ठिकाणी प्रवास करत होता तरी प्रत्येक जण किती महत्त्वाचा आहे. आणि ह्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वचनं 1 ते 16 समर्थन आणि क्षमा. नंतर 17 ते 20 या वचनामध्ये पाऊलाने रोम येथील मंडळीला दिलेला इशारा किंवा वॉर्निंग कशाबद्दल आहे, ही वॉर्निंग ते आपण पाहू. नंतर त्याचे काही सोबती, पाऊलाबरोबर सेवा करणारे, यांच्याविषयी 21 ते 24 या वचनामध्ये त्याने लिहिलेलं आहे. आणि मग शेवटच्या भागामध्ये आपण पाहतो की उत्तेजन व इशारा आहे. उत्तेजन आणि समारोप किंवा डॉक्सॉलॉजी ज्याला म्हणतो, शेवटचा आशीर्वाद 25 ते 27 या वचनामध्ये. तर असे 4 भाग आहेत. तर आता पहिला भाग आहे वचनं 1 ते 16. याच्यामध्ये काही लोकांचे नावं आहेत जे कधीकधी आपल्याला वाटतं की काय संबंध, पाऊलाने हे नावं शास्त्रात का लिहिलेले आहेत, ते कोण होते. बरेचशा लोकांबद्दल आपल्याला माहीत पण नाही, पण ते नावं आलेले आहेत. आणि देवाच्या वचनात, शास्त्रात नावं आलेले आहेत म्हणजे किती विशेष लोक त्याने. समजा ह्या काळात आपल्याबद्दल, ह्या मंडळीबद्दल जर देवाने एखाद्या सेवकाला सांगितलं की ह्या मंडळीला पत्र लिही, तर किती जणांचे नावं येतील. मी काल संदेश तयार करताना विचार करतो, किती जणांचे नावं येतील की ह्यांना सलाम, त्यांना सलाम. तर देवा, आता त्यांना माहीत नव्हतं की आपलं नाव शास्त्रामध्ये, हे पत्र बायबलला जोडलं जाईल, रोमकरास पत्र, आणि आपले नाव 2000 वर्षानंतरसुद्धा लोक वाचतील. विचार करा. तर असे हे नावं पहिल्या 16 अध्यायामध्ये आपण वाचू. 16वा अध्याय वचनं 1 आणि 2. किंक्रियातील, आता किंक्रिया एक शहर आहे. किंक्रियातील मंडळीची सेवा म्हणजे आपली बहीण फिबी, हिची मी तुम्हाला ओळख करून देतो. आता या ठिकाणी फिबी नावाच्या स्त्रीची, बाईची ओळख ह्या मंडळीची पाऊल ह्या रोम येथील मंडळीला करून देत आहे. आणि ती ओळख करून देताना तो काय सांगतो बघा, यासाठी की तुम्ही पवित्र जनांना योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा. आता ती कधी रोमला गेली नसेल, ती एक बिझनेस वुमन होती, परंतु पहिल्याच वेळेस ती आता रोमला जात आहे. ती विश्वास धरणारी ख्रिस्ती झालेली आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर कोणतं चर्च म्हणून तो त्या पत्रात तिचं नाव लिहितो की ज्यावेळेस ती तुमच्या चर्चला येईल तिचा स्वीकार करा. बघा, प्रभूमध्ये स्वीकार करावा. वचन 2. व ज्या कोणत्याही कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे. तो म्हणतो पहिली गोष्ट तिचा स्वीकार करा, ॲक्सेप्ट करा. जरी ती दुसऱ्या देशाची, दुसऱ्या भाषेची, दुसऱ्या जातीतून देवाकडे आलेले, पण ते देवाचे झालेले म्हणून तिचा स्वीकार करा. दुसरी गोष्ट, जी काही तिला मदत लागेल नवीन शहरात, नवीन गावात आल्यामुळे, तर तिला सहाय्य करा.
कारण ती स्वतः, आणि हे का करायचं कारण तो सांगतो, कारण ती स्वतः पुष्कळ जणांची व माझी सहकार्याने अशी ठरवून चुकली आहे. बघा, तो म्हणतो तिने पुष्कळ जणांनाच नाही, मलासुद्धा सहाय्य केलेलं आहे. आता कधी केलं, कसं केलं आपल्याला माहीत नाही, पण पाऊल एवढंच सांगतो की ह्या स्त्रीचा स्वीकार करा, कारण तिने पुष्कळ जणांना मदत केली, मलासुद्धा मदत केलेली आहे. बघा, तर तिचं समर्थन तो करतो. आणि मग नंतर बाकीचे जर आपण नावं वाचले, ते आपल्याला वाचायला वेळ नाही, वचनं 3 ते 16 तर हे वेगवेगळे नावं वेगळ्या देशातल्या लोकांचे आहे. आणि हे जे नावं आहे ज्यांचे, याच्यातल्या काही राजघराण्यात महालात काम करणारे लोक आहेत, काही राजमहालात गुलाम होते असेही लोक आहेत जे ख्रिस्ताकडे आलेले, आणि काही सर्वसामान्य आहेत, आणि त्याच्यापैकी काही पावलाचे नातेवाईकसुद्धा आहे जे ख्रिस्ताकडे आलेले, जे रोम येथे राहणारे. तर अशी ही लिस्ट या ठिकाणी आहे. आता आपण म्हणू की लिस्टचा काय संबंध, की आपल्याला त्याचं काय करायचं, याच्यावरून हे समजतं की देवाच्या मंडळीत प्रत्येकजण हा महत्त्वाचा असतो. शास्त्रात उगीच जागा भरण्यासाठी काही लिहिलेलं नाही आहे. आपल्याला समजत नाही म्हणून आपण म्हणतो की हे कशाला लिहिलं, याचा काय संबंध, पण काहीतरी अर्थ आहे, संबंध आहे, म्हणून ते शास्त्रात आलेलं आहे. आणि त्याचा अर्थ हा की जरी हे लोक अनोळखी तरी हे देवाचे लोक होते. देवाच्या मंडळीमध्ये कोणत्या लेवलचे असो, तो बिझनेसमॅन असो, गुलाम असो, कोणत्याही जाती धर्मातून आलेला असो, श्रीमंत असो, गरीब असो, देवापुढे सर्व समान आहे. हे दाखवण्यासाठी ह्या नावावरून आपल्याला हे दिसून येतं. आमेन, की हे सर्व देवामध्ये आल्यामुळे हे सर्व एक आहे. आणि पाऊल त्यांना नाव घेऊन घेऊन सांगतो. वचन 3 प्रिस्क व अकिला हे नवरा बायको, त्यांच्याविषयी तो म्हणतो 4थ्या वचनात, त्यांनी माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला, है ना. आता आपल्याला माहीत नाही ही घटना कुठं घडली, काय झाली, परंतु ह्या नवरा बायकोने पावलासाठी त्यांचा जीव धोक्यात घातलेला आहे, आणि त्यांची आठवण तो करतो. बघा, म्हणजे पाऊल जरी इतके देश, इतके ठिकाणं फिरत होता, तरी नावानिशी तो प्रत्येकाला ओळखत होता, नावानिशी तो प्रत्येकासाठी प्रार्थना करत होता. किती विशेष आहे. आणि मग तर 16व्या वचनापर्यंत आपल्याला हे नावं आणि वेगवेगळे लोक आढळतात. नंतर 17 वचन बघा, रोमकरास 16 आणि वचन 17 ते 20 एक इशारा किंवा एक वॉर्निंग आहे. आता ही वॉर्निंग कशाबद्दल आहे आपण वाचू. वचन 17, आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की. आता पुढे जाण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा की रोम येथील मंडळीमध्ये रोमन लोक हे विधर्मी होते की ज्यांनी येशू ख्रिस्ताला तर रोमी लोकसुद्धा येशू ख्रिस्ताकडे आलेले होते, आणि यहुद्यातून आलेले सुद्धा या चर्चमध्ये होते. म्हणजे रोम येथील मंडळीमध्ये मिक्स्ड लोक होते. यहुद्यातून आलेले पण ख्रिस्ताच्या विश्वासात आले होते, आणि रोम विधर्म्यातून पण ख्रिस्ती विश्वास. तर तो म्हणतो, आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याच्या विरुद्ध जे फुटी व अडखळणे आणणारे त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. ही वॉर्निंग आहे. वॉर्निंग काय? जे तुम्हाला शिक्षण मिळालेलं आहे, जे काही तुम्हाला समजलेलं आहे सुवार्तेबद्दल, देवाबद्दल, त्याच्या विरुद्ध जे फुटी किंवा फूट पाडणारे व अडखळे निर्माण करणारे त्यांच्यावर लक्ष ठेवा. जाणून घ्या मंडळीमध्ये की कोण प्रॉब्लेमॅटिक आहे, कोण अस्वस्थ आहे, कोण चलबिचल करतं आहे, हे आधी मार्क करा. आणि दुसरी गोष्ट काय, त्यांच्यापासून दूर राहा. 2 गोष्टी तो सांगतो. म्हणजे खोट्या शिक्षणाबद्दल नाही. आता खोटं काय हे खरं असल्याशिवाय आपल्याला खोटं ओळखता येत नाही, नाही का. खोटी नोट कशी ओळखायची, खरी नोट कशी असते हे जर आपल्याला नीट कळलं तरच आपण म्हणू की खोटी नोट आहे. पण खरी नोट जर आपल्याला नीट माहीत नाही तर खोटं कशी काय समजणार. खरं सत्य देवाविषयीचं, शास्त्राचं जर माहीत असलं तरच कोण खोटं सांगतं आहे हे तुम्हाला कळेल. नाही तर जसे लोक म्हणतात नाही ते पण बायबलमधूनच सांगतात ना,
नाही पण ते पण शास्त्रातूनच शास्त्रातूनच सर्वच सांगतात. खोटं शिक्षण शास्त्रातूनच निघत असतं, बाहेरून आत नाही, इथून बाहेर मंडळीतून. म्हणून तो म्हणतो अशा लोकांना लक्ष नजर ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा, त्यांच्याशी काही संबंध ठेवू नका. फिलिपेकरास आणि याविषयी तो फिलिपे येथील मंडळीला देखील लिहितो. आता फिलिपेकरांना तो काय लिहितो बघा. फिलिपेकरास पत्र. आता फिलिपे, थेसलोनिके, कलसे, रोम हे सर्व विधर्मीय मंडळे आहेत. हे वेगवेगळ्या देशात, ग्रीस, रोम या ठिकाणी पाऊल जे गेला युरोपियन देशात, त्या लोकांनी सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्या आणि त्या मंडळ्या स्थापन झाल्या. आणि ह्या मंडळांमध्ये यहुदीतून आलेले लोक विश्वासात होते आणि विधर्मी पण होते. आता फिलिपे 3:17 तो फिलिपेकरांना देखील हीच वॉर्निंग देतो बघा. फिलिपे 3:17 बंधुजन हो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घातल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष असू द्या. कारण मी तुम्हाला बहुत वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्याप्रमाणे चालणारे आहेत. बघा, नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. त्यांचे चित्त पृथ्वीवरील गोष्टीवर असते, जगी गोष्टी. कुठं प्लॉट घेतला, कोणत्या बँकेत पैसे इन्व्हेस्ट केले, कुठं काय केले, त्यांच्या गप्पा सारख्या बिझनेससारखा, पैसासारख्या जगी गोष्टीविषयी है ना. आणि शास्त्रातून पण ते त्याच गोष्टीवरती बोलतात. म्हणून तो म्हणतो की अशा लोकांपासून सुद्धा तुम्ही सावध राहा. नंतर बघा, खोट्या शिक्षणाविरुद्ध शास्त्रात वेगवेगळ्या ठिकाणी, अनेक ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे. पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय याच्यात जर आपण वाचलं तर पेत्र देखील काय लिहितो बघा. 2 पेत्र 2 आणि वचन 1 तरी इस्रायल लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक उत्पन्न होतील. आणि 2000 वर्षाच्या इतिहासात आपण पाहतो की अनेक खोटे शिक्षक उत्पन्न झाले, आजही आहेत. यूट्यूब, फेसबुकवर तुम्ही बघा, फॉरेनमध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये, काही ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. आणि जिथं प्रॉपर टीचिंग किंवा चुकीचं शिक्षण आहे तिथं ही गर्दी असते. मेगा चर्चेस, फुल चिन्ह चमत्कार, आणि लोकांना आज तेच पाहिजे. प्रॉब्लेम सोडवण्याशी मतलब, शिक्षण काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. की आम्ही तिथं गेलो, प्रार्थना केली, आमचा प्रॉब्लेम सुटला, बस ते खरं वाटलं, त्या चर्चला जायला लागले. आणि असं करू हे जगभर त्या काळात होतं, आजही तसंच चालू आहे. म्हणून शास्त्रात याविषयी वॉर्निंग दिली अगोदरच की जसे इस्रायल लोकात खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक उत्पन्न होतील. आणि आता आहे का, ते नाशकारक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. गुप्तपणे त्यांचे विचार ते मांडतील वचनाचा आधार घेऊन. म्हणून प्रत्येकजण ते वचनाचा आधार घेतो म्हणजे ते वचनाप्रमाणे आहेत असं नाही. ऐकून घ्या, सैताने देखील येशू ख्रिस्ताला सांगितलं की असे लिहिले आहे. सैतान जर देवाला त्याचं वचन जर कोट करू शकतो तर त्याचे लोक का नाही शास्त्र घेऊन उपदेश करू शकत? का बरं आपल्याला खरं वाटावं प्रत्येकजण बायबलमधून सांगतो म्हणजे तो देवाचा आहे? नाही आहे, ही फसवणूक आहे. आणि म्हणून याच्यापासून सावधान राहण्याचं त्याने सांगितलेलं आहे. तर नाशकारक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. त्यांच्या कामातूरपणाच्या आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्यांची लाईफस्टाईल ही स्वच्छंदप्रमाणे आणि अनेक लोकांना तसं आवडेल. ते म्हणतात की आमच्या चर्चमध्ये फ्रीडम आहे ना. आणि आपण पाहतो की आजकाल बऱ्याचशा मोठमोठ्या मंडळांमध्ये या गोष्टीविषयी काही बोललं जात नाही की कशा प्रकारचे कपडे घालून भक्तीला यायचं, कशा प्रकारचं वर्तन करायचं है ना, कोण लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आहे, कोणाचं काय, ह्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. फक्त तुम्ही चर्चला या. आणि म्हणून काय होतं की पापाला, चुकीच्या गोष्टीला उत्तेजन दिलं जातं. आणि ज्या लोकांना कोणतंही बंधन नको आहे त्यांना तिथं खुरी वाटतं की इथं पाळकसाहेब आम्हाला काहीच बोलत नाही.
आम्ही कसंही वागलो, काही केलं तरी चालतं. म्हणून ते वचन आहे, वचन 2 2 पेत्र 2:2, त्यांच्या कामातूरपणाच्या आचाराचे अनुकरण पुष्कळ लोक करतील, त्यामुळे त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. की त्यांना चालतं, तुम्हाला का नाही चालत? ते तर कसेही वागतात, ते तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात, ते तर कोणतेही कपडे घालून ते काही करतात, है ना. मग ते पण चर्चला जातात ना, ते पण देवाकडे. आणि काय होईल? त्याच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. हे शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की जे खरे आचरण करणारे त्यांची निंदा होईल. आणि हे या काळात घडताना आपण पाहत आहोत. वचन 3, ते लोभाविष्ट होऊ, ते म्हणजे ते खोटे शिक्षण देणारे खोटे लोक, ते लोभाविष्ट होऊन कृत्रिम भाषणाने तुमच्यावर पैसे मिळवतील. कृत्रिम भाषणाने, गोड गोड बोलून, है ना. कारण गोड बोललं तरच तुम्ही चर्चला याल, गोड बोललं तरच तुम्ही त्यांना सपोर्ट कराल, मदत कराल, नाही का. जर तुमचे दोष चुका जर दाखवला तर कशाला चर्चला येणार? ते म्हणणार हे पाळा खूप स्ट्रिक्ट आहे, ह्यांच्याशी काही आपलं जमणार नाही. मग ते पाहतील की आपल्याला खुश करणारं कोण आहे, आपल्याशी गोड बोलणारं कोण आहे, मग तसेच चर्चला जाते. आणि ते आज घडतं आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे की कृत्रिम भाषणाने तुमच्यावर पैसे मिळवतील, त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करीत नाही, त्यांचा नाश डुकल्या खात नाही. म्हणजे त्यांचा न्याय, त्यांची शिक्षा ठरलेली आहे. ती सेवा पैशासाठी करत आहेत. आलं लक्षात? मिनिस्ट्री सेवा हा त्यांचा साईड बिझनेस आहे, देवाचा पाचार नाही म्हणून नाही. तर खोट्या शिक्षणाबद्दल तो वॉर्निंग देतो. आणि मग यहूदाचे पत्र 11 ते आपण वाचू शकतो. तर दुसरा जो पॉईंट वचन 17 ते 20 मध्ये पाऊल म्हणतो की या खोटे शिक्षकाविरुद्ध त्यांच्यापासून दूर राहा. 17 ते 20 त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांच्यापासून दूर असा. रोम करा 16 आणि वचन 18, कारण तसे लोक आपला प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर आपल्या पोटाची करतात. ऐकून घ्या, कशाची करतात? म्हणजे पोटासाठी ते चर्च चालवतात, पाळक होतात किंवा सेवा करतात. देवाचा पाचार आहे म्हणून आहे, तुमची काळजी आहे, तुमच्या आत्म्याचं काय होईल म्हणून नाही आहे, पण तुमच्याकडून फायदा आहे, पैसे मिळतात म्हणून ते तुम्हाला खुश करतात. आणि लोकांना तसं आवडतं. आणि मग लोक म्हणतात आमचे पाळक किती चांगले आहे, ते कधीच रागवत नाही, कधीच काही नाही, आम्ही कसं काही केलं तरी आम्हाला ॲक्सेप्ट करतो. कारण का? कारण त्यांना तुमच्या आत्म्याचा नाश होईल याची काही पर्वा नाही आहे. त्यांना फक्त तुमच्याकडून काही फायदा आहे म्हणून ते तुम्हाला खुश करत आहे, तुमच्याशी गोड बोलत आहे. वचन आणि मग पुढं काय लिहिलं आहे? आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्यांच्या अंतकरणास भुलवितात. रोम करा 16 आणि वचन 18. गोड व लागवी भाषणाने, आकर्षक भाषणाने बोलतात, है ना. बघा, बोलणं किंवा शब्द हे किती महत्त्वाचे आहे की एखाद्याला पहिली फसवणूक माणसाची एदेन बागेत, इकडे ऐका, बोलण्याने झाली. सैतान तिला म्हणाला की ते फळ, ते कॉन्व्हर्सेशन, तो संवाद सुरू झाला. आणि हे एका दिवसात लगेच झालं नाही की त्यांनी सांगितलं आणि तिने लगेच फळ तोडलं. हे रोज होत होतं, रोज तो येत होता. आदाम दुसरीकडे असताना हवेला गाठत होता, तिच्याशी संवाद साधत होता, गोड बोलून तिचं मन जिंकलं, विश्वास संपादन केला, आणि मग तिला त्याचं खरं वाटायला लागलं, मग तिने ते फळ तोडून खाल्लं. तसं हे खोटे लोक एकच फसवत नाही, ते भेटणार, फोन करणार, येणार, तुम्हाला खुश करणार, तुम्हाला वाटणार किती चांगले पाळक आहे, किती चांगले सेवक आहे, माझी किती काळजी आहे, मला विचारतात. आमचे पाळक तर आम्हाला फोनही करत नाही, विचारतही नाही. पण त्यांना काय माहिती आहे की तुमचे पाळक रात्रंदिवस तुमच्यासाठी देवाजवळ विनंती करतात. तर मग ह्या लोकांचं आकर्षण वाटतं की हे किती गोड बोलतात. आणि ब्रदर नेहमी आम्हाला रागवतात, ब्रदर नेहमी काहीतरी फॉल्ट पाहतात. अरे पण ब्रदर त्याच्यासाठी आहे की मंडळी तुम्हाला ख्रिस्तासमोर परिपूर्ण असं राखावं. मग फॉल्ट पाहणं हे आमचं काम आहे की हा फॉल्ट दूर करा, म्हणजे तुम्ही क्लिअर व्हाल.
तर तो म्हणतो, गोड व लागवी भाषणाने भोळ्यांच्या अंतकरणात भुलवतात. वचन 19, तुमचे आज्ञापालन सर्वांना सिद्ध झालेले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. पाऊल म्हणतो रोमकरांना की तुम्ही जे विश्वास ठेवला आणि तुम्ही कसे देवाकडे आले, ही बातमी अनेक ठिकाणी पसरली. आता विचार करा, त्यावेळेस मोबाईल नव्हते, टेलिव्हिजन नव्हते, पण अनेकांना माहीत झाले की रोम येथील मंडळीचे लोक कसे आहे. तो म्हणतो म्हणून मला अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो. आज पाऊल जर असता आणि आपल्या मंडळीला भेट दिली असती तर ह्या मंडळीबद्दल, आपल्याबद्दल त्याला काय वाटलं असतं. मी कधी कधी असा विचार करतो, मला नाही माहीत तुम्ही करता की काय काय इम्प्रेशन काय वाटलं असतं. तो म्हणतो मी तुमच्याविषयी मी आनंद मानतो, तरी जे बरे आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटापासून अलिप्त असावे अशी माझी इच्छा आहे. चांगलं याच्यावर फोकस करा, वाईटापासून दूर राहा अशी माझी इच्छा आहे. तो म्हणतो वचन 20, शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तोडविल. आणि मग तो म्हणतो की लवकरच तुम्ही विजयी व्हाल. आता हे या अर्थाने, कारण त्यावेळेस नेरो हा सम्राट रोमवर सत्ता गाजवत. रोम त्यावेळेस वर्ल्ड एम्पायर होता, जागतिक सत्ता. आणि हा क्रूर असा राजाने, आपल्याला माहिती आहे की त्याने कशा रीतीने चर्चचा इतिहास सांगतो की छळ केला आणि त्यानेच आज्ञा दिली पावलाला अटक करण्याची आणि पावलाचा शिरच्छेद करण्याची. पण हे पहिल्या शतकात घडलं, इतिहास याला पुरावा आहे. पण नंतर रोम येथील मंडळीच्याद्वारे सुवार्ता इतर ठिकाणी गेली, इतर देशांमध्ये गेली. आणि ह्या रीतीने मंडळीच्या पायाखाली देवाने सैतानाला तोडवलं. सैतानाने मंडळीच्या प्रमुख पावलाला मारून टाकलं, पण त्या मंडळीच्याद्वारे सैतानाचं डोकं देवाने ठेचलं. म्हणून तो म्हणतो की शांतीचा देव सैताना लवकरच तुमच्या पायाखाली तोडविल. आणि ते घडून आलं इतिहासामध्ये. इतिहास याला साक्षी. आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. आणि मग आता तिसरा भाग जो आहे तर काही सहकार्य आहे बघा. वचन 21, माझा सहकार्य तिमोथेय, म्हणजे या तिमोथेला पत्र लिहिलं, व माझे नातलग, म्हणजे पावलाचे काही नातलग देखील विश्वासात आलेले होते बरं. व माझे नातलग लुक्य, यासोन व सोसेतीपर तुम्हाला सलाम सांगतात. आणि आता 22वं वचन हे महत्त्वाचं आहे. सर्वांनी त्या 22व्या वचनाकडे बघा. हे पत्र लिहून देणारा मी तरतय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो. म्हणजे काय सीन असा आहे, इकडं बघा की पाऊल रोमन जेलमध्ये आहे आणि त्या रोमन जेलमध्ये हातापायात साखळ दंड होते. 2 पोलीस 2 बाजूला असायचे, रात्रंदिवस 24 तास पहारा. आणि अशा बंदोबस्तात पाऊल असताना, आणि ते जेल आजही काही लोक भेट देतात की अंडरग्राऊंड ते जेल आहे, पायऱ्याने आत जाऊन मग खाली, आणि एकच अशी खिडकी आणि सर्व हे. आणि अशा ठिकाणी पावलाच्या आयुष्याचे शेवटचे दिवस गेलेले आहेत. 2 सोजे लोकांचे. आणि मग वरून थोडच्या होलमधून पाणी, जेवण हे टाकलं जात असं, हे कैद्याप्रमाणे. आणि म्हणून पावलाला जे देवाने प्रगटीकरण दिलं, हे त्यांनी तरतेय नावाचा जो विश्वासार्ह मुलगा किंवा माणूस त्या मंडळीत होता, त्याने त्याला डिक्टेट केलं, त्याला सांगितलं. आणि तरतेने हे रोमकरास पत्र लिहिलं. म्हणजे हे रोमकरास पत्र ॲक्च्युली पावलाने सांगितल्यावरून तरतय या माणसाने लिहिलेलं आहे. म्हणून 22व्या वचनात जे नाव आहे, हे पत्र लिहून देणारा मी तरतय तुम्हाच प्रभूमध्ये सलाम सांगतो. किती मोठी कामगिरी आयुष्यात त्यांनी पावलासारख्याचं हे दिव्य प्रगटीकरण लिहिलं. एकच मोठं काम झालं आणि तो अजर अमर झाला. पण हे पत्र तर त्याने लिहिलं, पण आता ते पत्र घेऊन रोमला कोण जाईल. पुढे जर आपण वाचलं, इतिहास असं सांगतो की ही जी फिबी पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये,
जिचा उल्लेख ज्या स्त्रीचा केलेला आहे की जी त्या मंडळीकडे येणार होती, बिझनेसच्या काही कामानिमित्त रोम जाणार होती. हे रोमकरास पत्र पावलाने तिच्याजवळ दिलं आणि ती फिबी तिच्या देशाहून केंक्रिया जे ग्रीसमध्ये आहे ती रोमला गेली, तेव्हा हे रोमकरास पत्र घेऊन गेली. त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, गुंडाळ्या होत्या आणि ही गुंडाळी ओरिजिनल गुंडाळ्या किती मोठी कामगिरी केली. समजा जर प्रवासात तिच्यावर हल्ला झाला असता, समजा जर तिने ते पत्र हलवलं असतं तर आज हे रोमकरास पत्र आपल्याला मिळालं नसतं. किती मोठी कामगिरी त्या बाईने केली. तिथं सहकार्य करणारे होते वगैरे वगैरे, पण तिच्याजवळ हे पत्र दिलं आणि ती हे पत्र घेऊन रोम येथील मंडळीत गेली. आणि नंतर कालांतराने हे शास्त्राला हे पत्र जोडण्यात आलं. म्हणून हे जे नावं हे उगीच लिहिलेले नाही आहेत. हे स्टडी केल्यावर आपल्याला कळतं की कोण होते, यांचे रोल काय होते. वचन 23, माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस. आता गायस याचा उल्लेख योहानाच्या 3ऱ्या पत्रात आहे. गायस नावाचा एक व्यक्ती होता. तो म्हणतो माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा. आतिथ्य पण एक सेवा आहे, पाहुणचार करणे. आजकाल लोक पाहुणचार आवडत नाही, लोकांना पाहुणे आलेले आवडत नाही, कोणी आलेलं आवडत नाही. परंतु ख्रिस्ताची ओळख झाल्यानंतर, देवाच्या झाल्यानंतर है ना, ते जसं म्हणतात आतिथ्य देव भाऊ है ना, म्हणजे देवाच्या रूपाने पाहुणे येत असतात हे माहीत असतं. म्हणून आतिथ्य विहीर लोकांस पत्रात सांगितले की आतिथ्य करण्यात तत्पर असा. तर हा जो गायस होता, नीट ऐका, माझे व माझ्या सर्व मंडळीचे आतिथ्य करणार आहे. म्हणजे फक्त पाऊलाचंच नाही की आता पाऊल माझ्या घरी येणार आहे. मंडळीचं कोणी जरी घरी आलं येणार असलं तरी हा माणूस पाहुणचार करायला तयार होता. पाहुणचार पण एक सेवा आहे, साधं समजू नका. देवाच्या लोकांना, सेवकांना त्यांचं आतिथ्य आदरातिथ्य करणं ही एक सेवा आहे. ख्रिस्त प्रभू येशू म्हणतो की माझ्या नावाने जर तुम्हाला कोणी थंड पाण्याचा प्याला जरी दिला, पाणी जरी दिलं तरी त्याला प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेवण तर लांबच, पाणी जरी दिलं तरी त्याचं प्रतिफळ मिळेल. मग जेवण दिल्यावर काय मिळेल विचार करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा सर्वावर असतो. आणि मग जो शेवटचा जो भाग आहे वचन 25 ते 27, शेवटचा पॉईंट, तो शेवटचा आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादामध्ये तो काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. आपण वाचू 25 ते 27 रोमकरास पत्र, शेवटचा अध्याय. आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व जे गुज युगानुयुग गुप्त ठेवलेले होते परंतु आता प्रकट झालेले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांना त्यांनी विश्वासाधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेश त्यांच्या लेखांच्याद्वारे कळविले आहे, त्या गुजाच्या प्रकटीकरणाप्रमाणे येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ जो केवळ एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुग गौरव असतो. पाऊल म्हणतो की मला एक गुज देवाने कळवलेलं आहे. ते गुज म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आता गुज शास्त्रामध्ये म्हणजे की जुन्या करारात संदेश ते किंवा शास्त्रलेखांना जर संदेश त्यांना जे समजलं नव्हतं, प्रगट झालं नव्हतं, ते नव्या करारात जे देवाने प्रगट केलेलं आहे त्याला म्हणतात गुज. तर तो म्हणतो वचन 25, 26, 27 मराठीत एकत्र आहेत. माझ्या सुवार्तेप्रमाणे जे गुज युगानुयुगापासून गुप्त ठेवलेले आहे. तो म्हणतो ते गुज तुम्हाला स्थिर करायला समर्थ आहे. आता या शेवटच्या 3 वचनामध्ये 3 महत्त्वाचे सत्य, 3 महत्त्वाचे पॉईंट तो सांगतो, लिहून घ्या. पहिला पॉईंट पहिला असं आहे की सुवार्ता माणसाला स्थिर करते.
सुवार्ता माणसाला स्थिर करते, स्थिर करण्यास मत. जोपर्यंत खरा देव कळत नाही, जोपर्यंत तारणाचा अनुभव येत नाही, तोपर्यंत माणूस अस्थिर अस्वस्थ असतो. हे करू का ते करू, इकडं जाऊ का तिकडं जाऊ, काय करू, अनस्टेबिलिटी असते. पण सत्य कळल्यानंतर माणूस स्थिर होतो की आत्ता मला कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. माणूस स्थिर होतो. म्हणून पहिला पॉईंट, सुवार्तेविषयीचे 3 सत्य पॉईंट, 3 ट्रूथ्स अबाउट द गॉस्पल लिहित असाल तर असं लिहा. सुवार्तेविषयीचे 3 सत्य. पहिलं काय? पहिला पॉईंट, सुवार्ता माणसाला स्थिर करते. आणि ती सुवार्ता कृपेविषयीची आहे, धर्मकर्माविषयीची नाही की हे करा म्हणजे देव आशीर्वाद देईल, की आपल्याला काही न करता त्याने आपल्यासाठी केलं, त्याने आपले क्षमा केली, त्याने आपल्यासाठी सार्वकालिक जीवन उपलब्ध करून दिलं. आपल्याला फक्त विश्वास ठेवून ते घ्यायचं आहे. म्हणून ही सुवार्ता आनंदाची, ही कर्माची सुवार्ता नाही, काहीतरी करून मिळवायचं नाही आहे, हे विश्वास ठेवून मिळवायचं आहे. आमेन. आणि हे कळल्यानंतर माणूस स्थिर होतो. नाही तर तो कर्म धर्म करत राहतो, चर्चला जा, शास्त्रवाद, हे कर ते कर, त्याला वाटतं की खूप जास्त केलं की मला जास्त आशीर्वाद. पण जेव्हा सत्य कळतं की हे करून फायदा नाही आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मग मिळतं, मग तो स्थिर होतो. मग तो करण्याच्या भानगडीत पडत नाही, करण्याच्या मागं लागत नाही, देवाला खुश करण्याच्या. आज अनेक लोकांना वाटतं की देवाला कसं खुश कर, काय किती उपवास करू, किती प्रार्थना करू, किती काय करू. पण सुवार्ता काय? करण्याविषयी नाही, जे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून घेण्याविषयी आहे. म्हणून पहिलं सत्य सुवार्तेविषयी काय की सुवार्ता माणसाला स्थिर करते. दुसरं सत्य सुवार्तेविषयीचं तो सांगतो ते हे की ही सुवार्ता ख्रिस्ताविषयीची आहे. ही सुवार्ता ख्रिस्ताविषयीची आहे, त्या गुजाच्या प्रकटीकरणाप्रमाणे, येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे. ही सुवार्ता तत्त्वज्ञानाबद्दल नाही, धर्मकर्माबद्दल नाही की हे करा ते करू नका. ही येशू ख्रिस्त कोण, कशासाठी जगात आला, त्याने काय केलं त्याच्याबद्दलची आहे. हा दुसरा पॉईंट, दुसरं सत्य. की मानव जातीने पाप केल्यामुळे देवाशी संबंध तुटला. अंतःसंबंध परत जोडण्यासाठी देवाने माणूस म्हणून त्याच्या पुत्राला प्रभू येशूला जगात पाठवलं आणि माणसाच्या पापाची शिक्षा त्याला भोगायला लावली. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला तो नीतिमान ठरविल असा त्याने नियम केला. आणि म्हणून प्रभू येशूने देव क्षमा करणारा, देव प्रीती करणारा आहे आणि पापाविषयी शिक्षा करणारा आहे. माणसाने पाप केलं म्हणून शिक्षा पण झाली पाहिजे, पण देव प्रीती करणार आहे म्हणून माणूस वाचला पण पाहिजे. मग हा प्लॅन देवाने कसा केला की त्याच्या पुत्राला माणूस म्हणून, मनुष्य म्हणून जगात पाठवलं आणि सगळ्या जगाच्या पापाची शिक्षा त्याला भोगायला लावली. त्याने ती भोगली. रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. त्याने वधस्तंभावर रक्त सांडलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि मग त्याच्यावरील विश्वासाने जो कोणी विश्वास ठेवेल, देवाने जगावर एवढी प्रीती केली, जगावर, एखाद्या जाती धर्माच्या लोकांवर, इस्रायलावर असं नाही, जगावर, की त्याने आपला एकलौता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन. देवासाठी काहीतरी करतो नाही, जो कोणी त्याच्यावर पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये म्हणून त्या पुत्राला पाठव. तर सुवार्ता ही विश्वासाबद्दलची आहे. सुवार्ता ही ख्रिस्ताबद्दलची आहे की ख्रिस्ताने आपल्या ऐवजी शिक्षा भोगलेली आहे. आपल्याला न्यायदंड होणार नाही कारण आपली शिक्षा त्याने भोगली. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, आपण शिक्षेतून पार गेलो. जे ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
जगाचा न्याय होईल पण आपला नाही, कारण आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवलेला आहे म्हणून आपण ती भीती बाळगत नाही. हां, आपल्याकडून चुका होतील देवाला माहीत आहे, पण त्याने एकदाच आपली क्षमा केलेली, एकदाच आपल्याशी नातं जोडलेलं, आपल्याला त्याचं पुत्र आणि कन्या केलेलं आहे म्हणून ते नातं त्याच्या साईडने तो तोडत नाही आहे. आपल्या साईडने आपण तोडतो, काही वेळेस भरकटतो, पापात पडतो, परंतु देव त्याच्या साईडने नातं तोडत नाही. आमेन. तर ती सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. आणि मग तिसरं सत्य सुवार्तेबद्दलचं, तो म्हणतो की ते एक गूज आहे. आता हे गूज काय? सुवार्ता हे गूज, ख्रिस्त हे गूज. इफिसकरास पत्र 3 याच्यामध्ये हे गूज काय आहे हे पौलाने सांगितलेलं आहे. इफिस 3 आणि वचन 3, म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे जे गूज मला कळविले गेले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिली आहे. ते वाचून ख्रिस्ताच्या गुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. आणि आता ऐका हे गूज काय आहे ते. वचन 5, इफिस 3 आणि 5, हे जे गूज आता पवित्र प्रेषितांना व संदेशांना आत्म्याने प्रगट झाले आहे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविले नव्हते. म्हणजे हे जे गूज आहे हे अब्राहम, इसाक, जुन्या करारातले संदेष्टे, दावीद वगैरे यांना कळविलेले नव्हते. जुन्या कराराला कोणालाही माहीत नव्हतं जे आपल्याला आज माहीत आहे. म्हणून आपण जुन्या करारातल्या कोणत्याही संदेष्ट्यापेक्षा आपलं स्थान देवापुढे महान आहे. त्यांच्याजवळ पूर्ण बायबल नव्हतं, आज आपल्याजवळ पूर्ण बायबल आहे. तरी आपण म्हणतो मी जर अब्राहम असतो तर, मी जर मोशे असतो तर, मी जर, आपल्याला वाटतं. पण त्यांच्याजवळ लिमिटेड ज्ञान होतं, कारण तोपर्यंत तेवढंच शास्त्र दिली. पण आपल्याजवळ अख्खं शास्त्र आहे, एवढा इतिहास आहे, म्हणून पूर्ण प्रकटीकरण आज आपल्याला उपलब्ध आहे. जे त्यांना माहीत नव्हतं ते आपल्याला माहीत आहे. ही आपली पोझिशन आहे, पण आपल्याला माहीतच नाही. आपण नुसतं म्हणतो मला आशीर्वाद द्या, तो म्हणतो मी आशीर्वाद दिलेला आहे. तू वाचून बघ काय काय आशीर्वाद आहे. वाचल्यावर कळतं अरे हे पण माझं आहे, ते पण दिले आहे, मला नीतिमान ठरलं आहे, माझी क्षमा केली, मला पुत्र केलेला आहे. तरी मला वाटतं की माझी क्षमाच केली, तरी माझं मन मला खातं. का? कारण आपण वाचत नाही, वाचलं तरी विश्वास ठेवत नाही. आपल्याला खरंच वाटत नाही. आपण म्हणतो असं कसं? तिथंच विश्वास आहे की आपण हे असे असताना देखील त्यांनी जसंच्या तसं ख्रिस्तामध्ये स्वीकारलेलं आहे. हीच तर देवाची कृपा आहे ना. त्यांनी सुधारण्याची वाट नाही पाहिली. पापी असताच ख्रिस्त येशू पापी जना ताराव्या जगात आला. आपण पापी असतात, ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपण त्याच्यासाठी काहीतरी करण्यापूर्वी त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे. सुवार्ता काय करून ठेवलं याच्याबद्दल आहे. सुवार्ता वरून आशीर्वाद मिळवायचे नाही आहे. येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी जे मिळवलं आहे ते वचनातून समजून घेऊन त्याच्यात चालायचं आहे, अनुभवायचं आहे. आमेन. आणि हे माहीत नसल्यामुळे लोक प्रार्थना करतात आहे, मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. आणि सैतान त्याचे दुरात्मे उभं राहून हसतात. ते म्हणतात कर तू किती कडक उपास कर, प्रार्थना कर, रात्रभर प्रार्थना कर. कारण त्यांना माहिती आहे की तू हा शास्त्र वाचत नाही, ही शास्त्र वाचत नाही, देवाने सगळं दिलं तरी यांना माहीत नाही. ते हसतात, ते टिंगल करतात की देवाने देऊनसुद्धा हे मागण्यात वेळ घालवतात. देवाने त्याच्या वचनात देऊनसुद्धा यांना वचनच खरं वाटत नाही. आणि तरी हे स्वतःला विश्वासणारे बिलीवर समजतात. ते असतात. म्हणून आपल्या प्रार्थनेत पावर राहत नाही. आपल्या प्रार्थनेने आपण स्वतःसाठी मिळवू शकत नाही, दुसऱ्यासाठी मिळवून देणं तर लांबच राहिलं. तर सुवार्ता ख्रिस्ताविषयी आहे की त्याने काय केलं, तो कोण आहे. म्हणून पाऊल म्हणतो मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवण्याच्यात तारण करण्याचं सामर्थ्य आहे. जो कोणी विश्वास ठेवील त्याचं तारण करण्याचं सामर्थ्य सुवार्तेत आहे. तर गूज काय? वचन 5 मध्ये, वचन 6 पाऊल म्हणतो सुवार्ता हे गूज आहे. शेवटचा पॉईंट इफिस 3 आणि 6. गूज काय? ते हे की विदेशी लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने वतनबंधू, एक शरीर व वचनाचे सहभागी आहेत. इकडे बघा, सुवार्ता हे रहस्य गूज काय आहे. इकडे बघा,
तोपर्यंत इस्रायल लोकांना वाटत होतं की आम्ही देवाचे निवडले लोक, इतर देशाचे लोक, विधर्मी लोक ते देवाचे नाही आहेत. हे संदेश ते आमच्यासाठी देवाने पाठवलं. हे वचन आमच्यासाठी आमच्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही आहे. पण पाऊल म्हणतो हे गुज देवाने मला कळवलं की ही सुवार्ता, हे जे ख्रिस्ताने केलं ते फक्त इस्रायलासाठी नाही, सगळ्या जगासाठी, सगळ्या लोकांसाठी, जाती धर्मांसाठी केलेलं आहे. आणि जे विश्वास ठेवतील त्यांनाही त्याने त्याच्या राज्यात घेतलेलं आहे. आणि यहुदी किंवा इस्रायली आणि विधर्मी हे दोन प्रकारचे लोक एकत्र करून तिसरा टाईपचा गट तयार केला, ज्याला चर्च किंवा मंडळी असं म्हणतात. म्हणून चर्च किंवा मंडळी म्हणजे काय, बिल्डिंग नाही आहे की यहुदी आणि विदेशी. आपल्यासारखे आपण भारतीय म्हणजे आपण विदेशी, आपण काही यहुदी नाही आहे का, नाही आहे. मग ते आणि आपण ख्रिस्तामध्ये एकत्रित आले म्हणून त्यांना दिलेलं वचन हे शास्त्र आज आपल्यालाही लागू आहे. इस्रायलचा देव परमेश्वर तो आपलाही देव झालेला आहे. आमेन. तो काय फॉरेनचा देव राहिलेला नाही आहे, तो मानवजातीचा देव आहे. हे गूज तो म्हणतो, हे गूज मला कळलं तोपर्यंत मी पण धर्मवेडा होतो, आयुष्य होतो यहुदी धर्मात. मी पण ख्रिश्चन लोकांचा छळ करत होतो म्हणे, अनेकांना मारून टाकलं, अनेकांना खोट्या केसेस केल्या. पण एक दिवशी येशू ख्रिस्ताने माझी भेट घेतली आणि माझे डोळे, तेव्हा तो मला कळलं हे फक्त आमच्या यहुद्यांसाठीच नाही, हे त्यांच्यासाठी पण सर्वांसाठी आहे. म्हणून 3 सत्य तो शेवटी सुवार्तेविषयीचे सांगतो. पहिलं सत्य, सुवार्ता माणसाला स्थिर करते. दुसरा पॉईंट, सुवार्ता येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता आहे, कोणत्या चर्चबद्दल, धर्माबद्दल नाही. आणि तिसरं सत्य काय की सुवार्ता हे गुज आहे. आणि शेवटचं वचन आपण वाचू, रोमकरासपत्र याचा 11वा अध्याय. देवाचा जो प्लॅन काळाच्या शेवटी, ज्या काळात आपण राहत आहोत, देवाचा प्लॅन, देव काय करत आहे, काय करणार आहे, याचा एंड, शेवट कसा होणार आहे बघा. रोमकरासपत्र 11:25 इकडे ऐका. बंधुजन हो, तुम्ही आपल्याला शहाणे समजू नये म्हणून ह्या गुजाविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. परत एकदा तो गुजाबद्दल बोलतो. ते हे की विदेशी लोकांचा भरणा आत होईपर्यंत, आत म्हणजे कुठं, देवाच्या राज्यात. विदेशी लोकांचा भरणा, तुम्ही आणि मी विदेशी, आपण देवाच्या राज्यात विदेशी लोकांचा भरणा म्हणजे ठरलेली संख्या. किती जण अजूनही ऐकत आहेत. देवाने ठरलेली संख्या, देवाला माहीत आहे की 2025, 2026, 27 त्याच्या येईपर्यंत किती लोक कोणत्या देशातून, कोणत्या धर्मातून त्याच्या राज्यात येतील. त्याच्या तीच संख्या, तो भरणा आत येईपर्यंत काय लिहिलेलं आहे, इस्रायल लोक अंशतः बधीर झालेले आहेत. म्हणून आपण पाहतो की इस्रायल लोकांना येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं की राग येतो. अब्रामबद्दल बोला ते खुश होतील, मोशेबद्दल बोला ते खुश होतील, पण येशू ख्रिस्ताचं नाव काढलं की ते म्हणतात तो आमचा मसीहा नाही आहे, आमचा मसीहा येणार आहे. म्हणजे काय, अंशतः बधीर झालेले. आपण म्हणतो की अरे हे देवाचे निवडलेले लोक, आणि हेच म्हणतात की आमचा विश्वास नाही आहे. का बरं नाही, कारण त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, त्यांना बधीर करण्यात आलेले आहे. का, विदेशी इतर देशातला ठरलेला भरणा देवाच्या राज्यात यावा म्हणून तात्पुरता त्यांना बधीर करण्यात आलेलं आहे. नाही समजला म्हणून त्यांना समजत नाही. त्यांचे शास्त्र पाठ आहे, स्तोत्र पाठ आहे, मोठे मोठे दाढीवाले म्हातारे माणसं आणि सगळे ते सिनेगॉगमध्ये हे ते सर्व माहीत आहे, पण येशू ख्रिस्त हाच त्यांचा मसीहा हेच कळत नाही. का कळत नाही, कारण देवाचा प्लॅन असा आहे की त्यांच्या बंडखोरीमुळे त्यांना अंशतः आंधळं केलं आहे की दुसऱ्या आपल्यासारख्याने देवाच्या राज्यात यावं. आणि मग शेवटी देव त्यांचे डोळे उघडेल आणि मग सुवार्ता इतर देशातून परत इस्रायलाकडे जाईल आणि इस्रायलाचं तारण होईल. हा देवाचा प्लॅन आहे. सुवार्तेची सुरुवात यरुशलेमापासून झाली, संपूर्ण सृष्टीला है ना, यरुशलेमापासून आणि मग जगाच्या अंतापर्यंत 2000 वर्षापूर्वी सुरुवात यरुशलेमापासून झाली. 2000 वर्षात इतर देशामध्ये गेली, इतर देशातले लोक देवाच्या राज्यात आले आणि आता शेवटच्या काळात परत सुवार्ता इस्रायलाकडे चाललेली आहे. आता बघा बातम्या टी व्हीवर कुठेही
कोणत्या देशाबद्दल इतकं नाही, तुम्ही सारखं रोज इस्रायल इस्रायल, एकेकाळी इस्रायल नावसुद्धा लोकांना माहीत होतं आमच्या लहानपणी. आता इस्रायल असं नाव लहान मुलांना पण माहीत झालं आहे. इस्रायलला लढाई चालू आहे. का बरं? कारण शेवटच्या काळातला फोकस जगाचा आणि देवाचा इस्रायलावर असणार आहे, की देव त्याचे लोकांना परत निवडून घेणार आहे. म्हणून पाऊल म्हणतो की गूज आहे, की देवाचेच लोक म्हणतात की हा आमचा देव नाही, गूज आहे. पण ते आपल्याला कळतं की ते का आंधळे झालेत, की आपल्याला ते समजावं म्हणून. आमेन. तर हे 3 सत्य तो सांगतो. आणि मग तो शेवटी काय म्हणतो बघा, येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुग गौरव असतो. ज्ञानी हा शब्द अंडरलाईन करा. सर्व समर्थ देव असं का नाही म्हणत, सर्वव्यापी का नाही म्हणत, ज्ञानी का म्हणतो? कारण हा जो देवाचा प्लॅन की माणूस निर्माण करील न, माणूस निर्माण केल्यानंतर तो पाप करील, पापात पडेल, पण त्या माणसाला, त्या मानवजातीला परत आपल्याशी समेट करण्यासाठी मी माझा पुत्र मनुष्यरूपाने जगात पाठवील आणि माझे निवडलेले लोक विश्वास ठेवून माझ्याकडे येतील. हा जो देवाचा प्लॅन, हे जे देवाचं ज्ञान, म्हणून पाऊल म्हणतो की तो ज्ञानी देव याला युगानुयुग गौरव असतो. म्हणून या काळात परमेश्वर काय करत आहे काय माहीत, माहीत होण्यासाठी शास्त्र लिहिलेलं आहे. काय करीत हे टी व्हीवरून आणि इतर पेपर वाचून कळणार नाही, देवाच्या वचनातून कळणार की देवाचा प्लॅन युगानुयुगाचा कसा सिद्धीत जात आहे. कसे युद्धाचे ढग मिडल ईस्ट, मध्यपूर्व देशावर जमत आहे, कसं इस्रायलावर फोकस आहे, कसं इस्रायलाबद्दलचं इतर देशांचा रोष, राग वाढत आहे. हे आपल्या डोळ्यात देखत घडत आहे, जे शास्त्रात सांगितलेलं. आलं लक्षात? जगाने म्हटलं पाहिजे आम्हाला काय माहीत काय होणार, पण तुम्ही आणि मी जर देवाचे लोक, आपल्याला माहीत पाहिजे, आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हे असं आहे आणि पुढं हे होणार आहे. पण आपण ते कधी म्हणू, जेव्हा आपल्याला माहीत असेल तेव्हा. आणि आपल्याला कधी माहीत होईल, जेव्हा आपण त्याचं वचन वाचू, त्याच्यावर मनन करू, अभ्यास करू तेव्हा. तर असं हे रोमकरास पत्र इथे संपलेलं आहे. परमेश्वर हे वचन आपणास आशीर्वादित करो. आणि तुम्ही जे यूट्यूबवरून ऐकून आशीर्वादित होत आहात त्याबद्दल आम्हालाही उत्तेजन मिळतं. आणि जर काही संदेश मिस केले असतील तर यूट्यूबवर जाऊन तुम्ही ते परत पाहू शकता, ऐकू शकता आणि इतरांनाही फॉरवर्ड करू शकता. आणि ह्या रीतीने आपण देवाचं वचन गाजवू शकतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.